हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार। 13 मे रोजी मतदान। पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। निवडणूक आयोगाच्या शिवसेनेच्या निकालानंतर मोदी सुप्रीम कोर्टावर दबाव आणतायत। उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप। काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करण्यासाठी मशिदींमधून फतवे, त्यामुळे सर्व हिंदूंनो महायुतीला मतदान करा हा माझा फतवा। राज ठाकरेंचा पुण्यातल्या सभेतून फतव्यांवरून आरोप। अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही। शरद पवारांवर हल्लाबोल करताना राज ठाकरेंकडून अजितदादांची पाठराखण। माझ्या नादी लागू नकोस, तू किस झाड की पत्ती है। येणाऱ्या निवडणुकीत निलेश लंकेंचा बंदोबस्त करायचा, पारनेरच्या सभेत अजित पवारांचं विधान। लंकेंना दमदाटी करणाऱ्यांनी घरात दमदाटी करावी। लंकेंना दमदाटी केली तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील। सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा। पीडीसीसी बँकेच्या मॅनेजरचं निलंबन। बारामतीच्या मतदानाच्या एक दिवस आधी बँक सुरू ठेवल्यानं निवडणूक आयोगाची कारवाई। सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर बँकेत 40 ते 50 कर्मचारी आढळले। शिंदेंनी परवानगी दिल्यास राजापूर विधानसभेची निवडणूक लढवणार। किरण सावंत राजापूर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक। पक्ष फोडल्यावर घाबरून मोदी मला आणि शरद पवारांना डोळा मारतायत, पण आता तुमच्या गाडीत कुणीही बसणार नाही, इंगा दाखवणार। ठाकरेंनी मोदींची ऑफर धुडकावली। पवार आणि ठाकरेंना मोदींची ऑफर नाही तर शिंदे आणि अजित पवारांसोबत जा हा सल्ला। मोदींच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। मोदींनी आत्मा सैतानाला विकलाय का? मोदींना कधीही माफ करणार नाही। बाळासाहेबांची नकली संतान टीकेवरून ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। आमचं सरकार आल्यानंतर मोठी पूजा करून राम मंदिराचं शुद्धीकरण करणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। राम विरोधी लोकांनी आधी स्वतःचं शुद्धीकरण करून हिंदू धर्माला मानतो असं प्रतिज्ञापत्र द्यावं। नाना पटोलेंच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। 10 दिवसात साई रिसॉर्टचा अनधिकृत दुसरा मजला पाडणार। सदानंद कदमांची हायकोर्टात प्रतिज्ञापत्रातून लेखी हमी। प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर। महाविकास आघाडीचे उमेदवार गोपाल पाडवी यांच्या प्रचारासाठी नंदुरबारमध्ये प्रियंका गांधींची सभा। शिवाजी आढळराव यांच्या प्रचारासाठी आज अजित पवारांची खेडमध्ये सभा। दुपारी 3 वाजता सांगता सभेचं आयोजन। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भेंडवळची घटमांडणी। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडण्यात येणार असं भाकीत। रत्नागिरी शहराला 13 मे पासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा। रत्नागिरीला पाणी पुरवठा करणाऱ्या श्री धरणात 20% पाणीसाठा शिल्लक। राज्यातील उष्माघाताची रुग्णसंख्या 200 पार। आठवडाभरात जालना, नाशिक आणि बुलढाण्यात सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण। नाशिक आणि वाशिममध्ये अवकाळी पावसाची हजेरी। उन्हाळी मूग, भुईमूग, ज्वारी आणि पिकांना मोठा फटका। कोकण किनारपट्टीसह राज्यभरात अवकाळी पावसाचा जोर वाढणार। यवतमाळ, चंद्रपूरला रविवारी गारपिटीचा तर पुणे, लातूर, नांदेड, साताऱ्याला पावसाचा इशारा। रेल्वेच्या 3 मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड, कुर्ला ते वाशी आणि सांताक्रुज ते गोरेगाव उद्या ब्लॉक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।